नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थर्मोडायनेमिक्स या टॉपिकवर आपण काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व करतो आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल, ए हायपोथेटिकल thermodynamic cycle is shown in the figure. Calculate the work done in 25 cycles. तुम्हाला एक फिगर दिलेली, त्या फिगरमध्ये हे जे सायकल दाखवलेलं आहे हे सर्क्युलर वाटतंय, पण ॲक्च्युली ते इलिप्टिकल आहे. सो दिस इज नॉट ए सर्कल बट इट इज इलिप्स. त्यामुळं याची मेजर आणि मायनर ॲक्सिस असे दोन सेपरेट ॲक्सिस असणार. आम्हाला जर वर्क डन काढायचं आहे इन 25 सायकल्स, तर आम्हाला वर्क डन काढावं लागेल एका सायकलचं. त्याला 25ने मल्टिप्लाय केलं तर 25 सायकलमध्ये हे वर्क डन काढेल. आम्हाला वर्क डन काढण्यासाठी ही जी एरिया दिसते ही इलिप्टिकल एरियाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. ह्याचं क्षेत्रफळ म्हणजेच वर्क डन. मग याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आम्हाला फॉर्म्युला वापरावा लागेल पाय ए इंटू पी. मग आता ए काढायचा आणि पी काढायचा. मग आता ए कसा मिळणार? हे बघ, हे ए अंतर, हे संपूर्ण अंतर V2 मायनस V1 ने मिळणार. त्याला जर 2 ने भागलं तर तुम्हाला ए काढणार. म्हणून V2 आहे 6, हे बघ, V1 आहे 2, हे बघ, अपॉन 2. सबट्रॅक्शन झालं 4/2 दॅट इज 2. आणि हे व्हॉल्यूम आहे म्हणून 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं मीटर क्यूब. इन दिस वे A is equal to 2 into 10⁻³ मीटर क्यूब. आता आपल्याला बी काढायचं आहे. हे बी काढण्यासाठी आम्हाला प्रेशरचा विचार करावा लागेल. P2 मायनस P1/2 ने मिळणार बी. सो बी इज इक्वल टू P2 मायनस P1/2. P2 आहे 11, हे बघ, आणि P1 आहे 1/2. So 11 minus 1/2 that is 10/2, that is 5 into 10⁵ पास्कल. कारण हे प्रेशर आहे तर 10⁵ पास्कलने मल्टिप्लाय करावं लागेल. सो वर्क डन इन 1 सायकल मीन्स एरिया अंडर सर्कल. सो वर्क डन इज W. एरिया मी तुम्हाला म्हणलं पाय इंटू ए इंटू बी. पायची किंमत 3.142, एची किंमत 2 इंटू 10⁻³ बीची किंमत 5 इंटू 10⁵. सो 3.142 हा गुणाकार केला, 5 2 जा 10, 5 मधून 3 गेले, खाली उरले 2. अशा रीतीनं ह्या 10ने ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर हे डेसिमल अजून एक घर इकडे सरकेल राईट साईडला, म्हणजे 31.42. आणि हा 10⁻² जसा तसा वर्क डन आहे म्हणून जूल. सो वर्क डन इन 25 सायकल जर काढायचं असेल, सो 25 इंटू एका सायकलमधलं वर्क डन 31.42 इंटू 10⁻². 25ने ह्याला गुणलं, गुणाकार इतका आला, 10⁻² जूल. आता जर मी हे डेसिमल 2 घर लेफ्ट साईडला सरकलं तर ह्याच्यात 2 ॲड होतील. 2 घर इकडे सरकवलं म्हणून 2 घर ह्याच्यात ॲड होतील आणि अशा रीतीनं डेसिमल इथं येईल 7.855 इंटू 10⁻⁴ जूल. दिस इज वर्क डन इन 25 सायकल्स. सेकंड एक्झाम्पल, an ideal gas is taken through an isothermal process. If it does 2000 joule of work on its environment, how much heat is added to it? Here it is given that isothermal process आहे. याचा अर्थ कळतो, that is there is no change in its temperature. आयसोथर्मलमध्ये टेम्परेचरमध्ये काहीही चेंज घडत नाही. म्हणजे चेंज इन टेम्परेचर दॅट इज डेल्टा टी इज 0 असतं.
तुला वर्क डन W 2000 जूल दिलेलं आहे. मग अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डेल्टा Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. नोट, डेल्टा T जर 0 असेल तर डेल्टा U सुद्धा 0 असतो. दॅट इज नो चेंज इन टेम्परेचर, देन देर इज नो चेंज इन एनर्जी ऑफ द सिस्टीम, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे इथं डेल्टा U 0 असणार आहे. आता हीट ॲडेड टू इट इज गिवन बाय Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. सो डेल्टा U 0, W 2000, म्हणजे हीट ॲडेड 2000 जूल राहणार. एक्झाम्पल 3 बघ. ए सिस्टीम इज टेकन टू इट्स फायनल स्टेट फ्रॉम इनिशियल स्टेट इन hypothetical path as shown in figure. Calculate the work done in each case. ही जी फिगर तुम्हाला दाखवलेली, डायरेक्शन पण दाखवलेली, यामध्ये A टू B किती वर्क डन झालं, B टू C किती वर्क डन झालं, C टू D किती वर्क डन झालं, आणि D टू A किती वर्क डन झालं, असा हा प्रश्न तुम्हाला विचारला. वर्क डन इन ईच केस, हे पाथ आहेत. आता या ठिकाणी जर आपण A टू B जर पाहिलं तर व्हॉल्यूम चेंज होतो बघ. A टू B मध्ये म्हणजे याचा विचार केला तर 6V2 आणि 2V1 असणार आहे, आणि प्रेशर आहे 6. हे व्हॉल्यूम आहे इन लिटर, हे प्रेशर आहे अलॉंग वाय ॲक्सिस इन पास्कल. नाउ फ्रॉम गिवन फिगर, work done along path A to B is given by work done A to B P into delta V, where delta V means change in volume, pressure P. या A to B कडे तू जर पाहिलंस, हा प्रेशर आहे. A to B मध्ये हा प्रेशर आहे 6, 10⁵ पास्कल प्रेशर. आणि व्हॉल्यूम जर पाहिलं ते बघ, V2 V1 6 आणि 2, हे फायनल आहे, हे इनिशियल आहे. म्हणून आपण इथं लिहिणार प्रेशर 6 इंटू 10⁵ आणि चेंज इन व्हॉल्यूम 6 मायनस 2 इंटू 10⁻³ जूल. मग अशा रीतीनं 6 इंटू 4 ही वजाबाकी 4, आणि हा 10⁵ इंटू 10⁻⁻. 6 ही वजाबाकी 4, 10⁻³ दॅट इज 2 जूल. 24 इंटू 10⁻² जूल. इथं डेसिमल आहे, हा डेसिमल जर मी एक घर लेफ्टला सरकवला तर ह्याच्यात एक ॲड होणार, आणि अशा रीतीनं वर्क डन फ्रॉम A टू B इज 2.4 इंटू 10⁻³ जूल असं आलं. नाउ वर्क डन अलॉंग द पाथ B टू C, दिस पाथ B टू C, हिअर व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट V2, व्हॉल्यूममध्ये बदल होत नाही. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे B टू C ला, म्हणजेच डेल्टा V 0 झाला. डेल्टा V म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, पण व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर चेंज नाही, दॅट इज 0. म्हणजे वर्क डन फ्रॉम B टू C इज गिवन बाय P डेल्टा V, वेअर डेल्टा V इज 0 and P is 6 into 10⁵ as it is. So as V is constant, delta V 0 असतं, म्हणून हा प्रॉडक्ट येणार 0. So work done from B to C is 0. Now work done
along the path C to D. This C to D. Here इनिशियल C to D मध्ये इनिशियल व्हॉल्यूम 6 आहे आणि फायनल व्हॉल्यूम V1 म्हणजे 2 आहे. मग 2 - 6 असं करावं लागेल, तेव्हा डेल्टा V मिळेल. प्रेशर मात्र 2 आहे. 2 × 10⁵ आणि व्हॉल्यूम 2 - 6 × 10⁻³ चेंज इन व्हॉल्यूम होणार. म्हणून मी या इथं लिहिलं C to D वर्क डन P × डेल्टा V, वेअर P इज 2 × 10⁵ आणि डेल्टा V 2 - 6 10⁻³ जूल होणार. अशा रीतीनं हा 2 यांची सबट्रॅक्शन -4 आणि 5मधून 3 गेला, खाली उरला 2 10⁻² आणि वर्क डन आहे म्हणून जूल. मग हा गुणाकार -8 × 10⁻² जूल. हे वर्क डन फ्रॉम C to D झालं. अँड फायनली वर्क डन अलॉंग द पाथ D to A. हा पाथ D to A यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, V1च आहे. व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट आहे तर चेंज इन व्हॉल्यूम 0 असणार. देअरफॉर डेल्टा V इज इक्वल टू 0 असणार बिकॉज V इज कॉन्स्टंट. मग 0 × pressure, that is 0. So work done along D to A is 0.